सध्या शेती करणं म्हणजे हा फार मोठा खेळ झालेला आहे. सध्या शेती करणं एवढं अवघड झालं आहे की सध्या खर्चही निघत नसल्यामुळं शेती करणं मला फारच जड जात आहे. त्याच्यामुळं मी असं ठरवलं आता की मला शासनानं गांजा लावण्याची परमिशन द्यावी, असं मी शासनाला विनंती करतो की मला गांजा लावण्याची शासनानं परमिशन दिली पाहिजे. का की दुसरं पीक घेतल्यानंतर खर्च जर त्याचा निघत नसेल तर पीक घेऊन करायचं काय आणि जगायचं कसं, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहते. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प यावेळेसचा ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या संदर्भातून मांडलेला विषय आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या शेतकरी शेती व्यवस्थेची केलेली चिडफाड दोन्ही एकत्र आहेत. कारण ज्या पद्धतीने या औद्योगिक क्रांतीच्या नादात आमचा शेती हा व्यवसाय आज अडचणीत पडलाय आणि ज्या पद्धतीने शासकीय योजनांचा जो भरमसाठ वाटलेली खिरापत आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला हवादिल करत आहे. एक तर पिकवलेल्या मालाला भाव नाहीये, पिकवलेल्या मालाला बाजारपेठ नाहीये आणि पिकवलेल्या मालाला जरी बाजारपेठ मिळाली तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा दलालांचा सुळसुळाट आहे, त्यामुळं शेतकऱ्याच्या गळ्याचा फास हा आवळतच चाललाय आणि त्यामध्ये सरकारच्या घेतलेल्या असे निर्णय की जे शेतकऱ्यांच्या जखमेवर फक्त मीठ चोळत आहेत. खऱ्या अर्थानं ज्या आत्म्याने या भारतातल्या सर्व ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करून या देशामध्ये एक अध्यात्माची ज्योत पेटवली, राष्ट्रमाता अहिल्यादेवींच्या नावाने ही शेतकरी कर्जमाफी योजना करून खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य लोकांची खिल्ली उडवली की काय, असाच प्रश्न आता समोर येत आहे. कारण की हा अर्थसंकल्प पहिल्यांदाच दादांच्या विना मांडला गेलाय. कारण की सुनेत्रा वहिनीने जेव्हा अध्यक्षीय सूत्र हाती घेत असताना ज्या पद्धतीच्या आपल्याला दिलेल्या मंत्रामध्ये किंवा दिलेल्या कानमंत्रांना कार्यकर्त्यांना दिलेल्या कानमंत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की दादांचे स्वप्न हे पूर्तीला नेण्यासाठी संकल्पित असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास राहील. आणि खऱ्या अर्थानं दादांना काय अभिप्रेत होत, ज्या पद्धतीने मग पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेताच्या बांधाला पाणी, पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक 10-12 किलोमीटरच्या अंतरावर बाजारपेठा, मुबलक अशा सोसायटीच्या माध्यमातून खतं, बियाणं आणि यांचं पुरवठा आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची परिस्थिती या बाजारपेठेची करून ठेवली, त्या बाजारपेठा आज म्हणजे ज्या स्वर्णिम काळात आहेत, खऱ्या अर्थानं अशा बाजारपेठा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात उघडल्या पाहिजेत. हे फक्त पश्चिम महाराष्ट्राचा विकास बोलत नाहीये, तो हा सगळ्या महाराष्ट्राचा विकास बोलला पाहिजे. आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने आज शेतकऱ्यांची परिस्थिती झालेली आहे की विना पशुधनाच्या विरहित शेती आज ज्या पद्धतीने आमच्या बोकांडी येऊन बसली, खऱ्या अर्थानं यालाही खूप मोठी वाचा फुटली पाहिजे होती. या संदर्भात खऱ्या अर्थानं जे निकष आणि नियम बांधून सामाजिक परिस्थितीसाठी जर याचा उपयोग केला असता तर खऱ्या अर्थानं या देशात, या महाराष्ट्राचा कायाकल्प झाला असता. आता जी रामजी नावाची जी योजना ग्राम विकास रोजगार ग्रामीण योजनेच्या संदर्भातून जी आणण्यात आली, खऱ्या अर्थानं ही जर योजना शेती पूरक कामांसाठी जर वापरता आली तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं सोनं होईल. पण एवढ्या सगळ्या दुर्धांतर, एवढ्या मोठ्या इच्छाशक्ती कोणाच्या? आम्हाला फक्त रेगोट्या वाढायच्यात. आम्हाला मोठमोठ्या लोकांच्या वर कशा पद्धतीने कमी निर्बंध घालून आम्हाला सगळ्यात जास्त सुखसुविधा त्यांना कशा देता येईल याकडे लक्ष द्यायचंय. आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने एका काळी म्हणलं जायचं उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, पण उलट आता या महाराष्ट्र शासनाचं ब्रीद वाक्य आहे उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती. या कनिष्ठ शेतीमध्ये आणण्यासाठी या काही भूमिका मांडता येतील हे महाराष्ट्र शासन त्याला अधोरेखित करत आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आज शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे ना, त्या शेतकऱ्यांच्या अवस्था कशा पद्धतीच्या आहेत ते त्यांच्या शब्दात ऐका. 1000 रुपयाला गुन्हे आज झाली ती 2000 रुपयाला. ते मोदी साहेबाचा फोटो बघून किंमत वाढली की शेतकऱ्याला फसवायचं म्हणून गुन्हे वाढली, हे काय आम्हाला त्या लक्षात येईना. आणि आज जर त्यांनी एक तर आपू लावण्याची परमिशन द्यावं किंवा आत्महत्या करण्याचं परमिशन द्यावं, हीच आम्हाला शासनाकडे मागणी आहे.
आणि हे ऐकल्यानंतर तुमच्या कानाला जर खऱ्या अर्थानं तुमच्या कान संवेदनशील असतील किंवा तुमच्या मेंदूपर्यंत या संवेदना पोहोचत असतील ना, तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने लागायला चालली याचा विचार करा. मित्रांनो, फक्त परिस्थिती दाखवून आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयोग, फक्त मुलामा चढवण्यावरून हे सगळे प्रयोग थांबणार नाहीत. ज्या पद्धतीनं MSME असेल, अति मोठे प्रकल्प असतील किंवा शहराचा विकास करण्यासाठी जशा आकडे वाढत आहेत त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये, तसे शेतीसाठी प्रमुख अर्थसंकल्प मांडताना एक मोठी आकडा या अर्थसंकल्पात जाहीर झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर आजची बेरोजगारी तुम्हाला जर नियंत्रणात आणायची असेल, बेरोजगारांना काम द्यायचं असेल, सर्वसामान्य माणसाचा विचार करायचा असेल, तर शेतीपूरक जे धंदे आहेत, जोडधंदे, त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. पण आमच्या परिस्थिती अशा झाल्यात की त्या मुंबईत मांडलेल्या योजनांचा कारभार हा गल्लीपर्यंत येऊस तर सगळा सकडा साफ होतो. कारण की ब्युरोक्रसी तशी आहे ना आपली. बघा कधी कृषी विभागाच्या कृषी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन कशी अवस्था करून ठेवली त्यांनी या सगळ्या योजनेची. खोळखोळा केलाय, खोळखोळा. आणि मग पटलावर आलेले नियोजन मंडळाकडून येतात नावं, त्या नावावरच टीक केली जाते आणि त्यांच्याकडेच सगळं काम सुपूर्द केलं जातं आणि राहिलेले 5-7% काम पुन्हा ब्लॅकमेलरच्या हाती दिले जातात. अशी परिस्थिती या कार्यालयीन व्यवस्थेची झालेली आहे. आणि यात ज्या पद्धतीने या कर्जमाफीच्या माध्यमातून जो मुलामा लावण्याचा किंवा ज्या जखमेवर मीठ टाकण्याचा प्रयोग या सरकारनं केलाय ना, खऱ्या अर्थानं हा प्रयोग सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खूप मोठी गोची आहे. अरे द्यायचं असेल तर त्याच्यासाठी मुबलक पाणी द्या, मोफत ज्या पद्धतीने वीज देता येईल पूर्णपणे, फक्त त्या योजनांना नावं देऊन स्वतःचा प्रचार करत बसू नका. आणि परिस्थिती ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी असेल तर शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी गरजेची आहे की त्यांच्या शेतीमालाला हमीभाव पाहिजे. आज सगळीकडे हमीभावाची परिस्थिती आहे. फक्त या शेती व्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनावर मात्र आजही हमीभावाच्या कसल्याही पद्धतीच्या परिस्थिती आम्ही अधोरेखित केलेल्या नाहीयेत. त्यामुळं अशा तुटक्या फुटक्या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर किंवा एखादा नेता ज्या पद्धतीने एखादा आंदोलन उभं करतो त्याला खुश करण्यासाठी जर असे कर्जमाफीचे फतवे काढले जात असतील तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या शेतीसाठी ती सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती, शेतकरी आणि इथले नागरिक यांना एकरूप करून ज्या पद्धतीच्या योजना अवलंबता येतील तीच खऱ्या अर्थानं राष्ट्राच्या विकासाची खरी नांदी ठरेल. त्यामुळं तर त्या काळाला रामराज्य म्हणलं जायचं, त्यामुळंच त्या काळाला सोने की चिडिया का देश म्हणलं जायचं. पण आज इथं कोळशाचा धूर सुद्धा निघायला तयार नाही. कारण की आमच्या ज्या परिस्थिती आहेत आणि आमची ध्येय धोरणं आहेत ती पूर्णपणे नायाला गेलेली आहेत. फक्त ह्याच्यातून आम्हाला आमचा मलिदा कशा पद्धतीने सगळ्यात जास्त मिळवता येईल याकडेच आमचं लक्ष आहे. हे जर मलिद्याच्या भूमिकेत कायमस्वरूपी राहिले आणि अशा योजनांच्या खिरापती जर वाटत राहिली तर खऱ्या अर्थाने या देशात अराजकता माजायला वेळ लागणार नाही. कारण की खऱ्या अर्थानं जे कष्टकरी आहेत, जे कावड कष्टकरी आहेत, ज्यांना खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींचा लाभ मिळायला हवे ते मात्र आजही फाटक्यात सदऱ्यातच आहेत. परंतु जे दलाल आणि जे काही मलिदा खाणारे लोक आहेत आज सुटबुटात फिरून सर्वसामान्य लोकांची खिल्ली उडवायला मात्र आमच्या छाताडावरून तुम्ही नाचवायला ठेवलेली आहेत. एवढंच आहे. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या मनात काही विचार असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.